मित्रांनो, सर्वांचं जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे 2022ची, तर त्यांच्या सर्वांच्या बघा निवड याद्या सध्या लागलेल्या आहे. तर जवळपास जी भरती होती ती 21,678 एवढ्या पदांची सध्या भरती ही होती. पण जे काही निवड याद्या सध्या लावण्यात आल्या आहे, तर त्या याद्या नेमक्या या ठिकाणी बघा 21,678 पैकी ज्या महत्त्वाच्या विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या ह्या वेकन्सी आहे. तर त्याच्यामध्ये बघा जवळपास 34 जिल्हा परिषदाच्या या ठिकाणी 12,522 वेकन्सी होत्या. 18 महानगरपालिकेच्या 2,951 वेकन्सी होत्या. तसंच बघा जवळपास 82 जे काही नगरपालिका होत्या त्याच्या 477 वेकन्सी होत्या आणि ज्या काही 1123 ज्या प्रायव्हेट जे म्हणजे संस्था आहे ज्या बघा या ठिकाणी 5,728 अशा विथ इंटरव्ह्यूच्या या ठिकाणी बघा महत्त्वाच्या वेकन्सी जवळपास म्हणजे या ठिकाणी 21,678 एवढी या ठिकाणी वेकन्सी सध्या आलेली होती. तर त्यापैकी बघा महत्त्वाचं जे काही मुलाखतीसह ज्या जागा होत्या तर त्या जागा या ठिकाणी बघा 4,879 एवढ्या जागा होत्या आणि विना मुलाखत ज्या जागा आहे तर त्या आहे 16,799 एवढ्या जागा होत्या. तर आता जे काही मेरिट यादी सध्या लागलेली आहे तर ती मेरिट यादी या ठिकाणी बघा जवळपास 11,085 जागा आहे. तर एवढ्या ज्या वेकन्सीच्या या ठिकाणी सध्या मेरिट ही लागलेली आपल्याला दिसून येते आहे. मग ह्याच्यात बघा ज्या काही विना मुलाखतच्या एकूण टोटल जागा जर बघितल्या आपण तर त्या जागा होत्या 16,799 एवढ्या जागा ह्या बघा विना मुलाखतसाठी होत्या. म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही जिल्हा परिषद, त्यानंतर नगरपालिका, त्यानंतर महानगरपालिका आणि ज्या काही रयत शिक्षण संस्था होत्या तसेच इतर ज्या काही 2-4 ज्या संस्था होत्या ज्यांनी विना मुलाखतमध्ये सध्या जी काही जाहिरात दिली होती तर त्यापैकी बघा ह्या ज्या जागा आहेत 16,799 पैकी 11,085 एवढीच ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काही निवड यादी आहे तर ती लावण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये जो काही गॅप ह्याच्यात देण्यात आला आहे म्हणजे 16,000मधून फक्त या ठिकाणी बघा 11,085 एवढ्याच उमेदवारांची सध्या यादी आली आहे. मग ह्याच्यात जो महत्त्वाचा जो साधारण 5,000 जो काही प्लस जो गॅप आहे म्हणजे 5,000 प्लस सध्या वेकंट पोस्ट सध्या दाखवण्यात आली आहे. तर त्याच्यामध्ये जे माजी सैनिक आहे, अंशकालीन पदवीधर असेल किंवा मग ज्या समांतर आरक्षणामध्ये जे मोडता आहे तर असे उमेदवार सध्या त्या ठिकाणी क्वालिफाय या ठिकाणी बघा मिळाले नसल्यामुळे सध्या जी काही वेकन्सी एकूण वेकन्सीच्या 11,085 एवढ्या सध्या पोस्टची सध्या मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 16,799 ज्या विनामुलाखतच्या महत्त्वाच्या वेकन्सी होत्या तर त्याच्यामध्ये बघा टोटल आपली जी काही वेकन्सी आलेली आहे जिल्हा परिषद आणि ज्या महत्त्वाच्या संस्था असेल तर त्याच्या या ठिकाणी बघा विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या असं जवळपास 21,678 वेकन्सी सध्या आलेली आहे. तर त्याच्यामध्ये सध्या जी काही मेरिट लिस्ट आता जी लागलेली आहे तर ती आहे 1100 या ठिकाणी बघा 11,085 उमेदवारांची सध्या मेरिट ह्या ठिकाणी लागली आहे. तर त्याच्यामध्ये ज्या समजा 21,000 मध्ये जर 11,085 या ठिकाणी मायनस जर केले तर जवळपास 10,593 एवढ्या पोस्ट सध्या बाकी राहतात. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं ज्या काही संस्थाच्या जागा आहे ज्या विथ इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी सध्या पुढचं जे काही प्रोसेस होणार आहे तर ती असणार आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. तर त्याच्यावर सध्या कामकाज सुरू आहे. तर येत्या 1-2 दिवसामध्ये ते याद्या देखील या ठिकाणी लागणार आहे. तसंच बघा ज्या टोटल आता बाकी राहिलेल्या 10,593 ज्या वेकन्सी असणार आहे 21,000मधून तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी बघा 4,879 ज्या वेकन्सी आहे तर त्या सध्या या ठिकाणी मुलाखतीमध्ये या ठिकाणी जाणार आहे म्हणजे ज्या संस्थाच्या असणार आहे. मग त्या जर समजा 10,593मध्ये जर मायनस जर केल्या तर जवळपास ज्या वेकंट पोस्ट असता आहे तर 5,714 एवढ्या ज्या पोस्ट आहे सध्या त्या विना मुलाखतीसाठी या ठिकाणी बघा यादी लागायची एक प्रकारे शिल्लक आपण म्हणू शकतो किंवा या ठिकाणी एवढी पोस्ट सध्या वेकंट आहे. तर ही जी पोस्ट आहे ती 5,714 एवढी ह्या ठिकाणी महत्त्वाची जो काही महत्त्वाचा आकडेवारी आहे तर ही संख्या या ठिकाणी बरीच मोठी दिसत आहे. तर हे जे पोस्ट सध्या वेकंट का झाली तर जे माजी सैनिक आहे, त्यानंतर अंशकालीन पदवीधर उमेदवार असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, तसेच जे काही महत्त्वाच्या काही विज्ञान गणितचे जे काही उमेदवार आहे तर त्या ठिकाणी बघा मिळालेले नाही. तर असे संपूर्ण ज्या वेकन्सी आहे ज्या समांतर आरक्षणामध्ये सध्या मोडतात तर अशा जवळपास या ठिकाणी बघा 5,714 एवढ्या पदांची या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी वेकन्सी सध्या शिल्लक राहून गेली आहे. तर ही जी वेकन्सी आहे जो महत्त्वाचा सामाजिक जे आरक्षण कन्व्हर्टर संदर्भात महत्त्वाचं जे पत्र आलं होतं महत्त्वाचं तर त्यानुसार ह्या जर समांतर जे काही या ठिकाणी कन्व्हर्टेड जो राऊंड जर झाला म्हणजे ज्या प्रवर्गाच्या सध्या समांतर आरक्षणामध्ये ज्या वेकन्सी असेल तर त्या प्रवर्गाला सध्या जर जनरलमध्ये या ठिकाणी बघा कन्व्हर्ट झालं सर्वसाधारणमध्ये तर जवळपास या ठिकाणी 714 एवढे उमेदवारांचं सध्या या ठिकाणी परत
सिलेक्शन ह्या ठिकाणी होऊ शकतं, जेणेकरून जी काही आताची मेरिट जी आली आहे तर त्याच्यापेक्षा किमान 5 ते 7 जे मार्कांचं ह्या ठिकाणी बघा परत खाली मेरिट ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. पण हा कन्व्हर्टेड जो काही राऊंड असेल तर तो हा लवकरात लवकर होणे आपल्यासाठी म्हणजे गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला वैयक्तिक लेवलला म्हणजे या ठिकाणी बघा सर्वांना एकत्र येऊन ह्या संदर्भात पाठपुरावा हा करावा लागेल, जेणेकरून हा जर समजा कन्व्हर्टेड राऊंड जो आहे लवकरात लवकर जर आला तर जे काही उमेदवार सध्या 1-2 मार्कांनी सध्या या ठिकाणी राहून गेलेले आहे मेरिटमध्ये येण्यासाठी, तर असे उमेदवार देखील ह्या ज्या वेकन्सी असणार आहे 5,000 प्लस वेकन्सीमध्ये, तर त्यांचं या ठिकाणी बघा सिलेक्शन हे होऊ शकतं आणि ह्याच भरतीमध्ये होऊ शकतं, जेणेकरून जी काही पुढची जी प्रोसेस आहे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड संदर्भात, तर विथ इंटरव्ह्यूचा राऊंडचा अगोदर जर हा कन्व्हर्टेड राऊंड जर ह्या ठिकाणी होऊन गेला तर ह्या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये एवढे जे लोक आहे म्हणजे 5,000 प्लस ज्या सध्या कॅन्डिडेट आहे तर त्यांचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो. म्हणून ह्यासाठी बघा सर्वांनी या ठिकाणी पाठपुरावा करणे गरजेचं आहे. तर ह्या जर कन्व्हर्टेड राऊंड जर लवकरात लवकर जर झाला तर आपल्याला या ठिकाणी जे उमेदवारांचं 1 मार्कासाठी, कारण या ठिकाणी बघा बरेच जे काही कॅटेगरी आहे काही कॅटेगरींच्या 109 मार्कावरती 110 मार्कावरती सध्या या ठिकाणी क्लोज होताना दिसत आहे. जवळपास आता STचं कॅटेगरीचं जर बघितलं तर मेलचं जवळपास या ठिकाणी बघा 93 ते 94 मार्कापर्यंत सध्या जी काही महत्त्वाची कट ऑफ म्हणता येईल तर एवढ्या मार्कापर्यंत सध्या आलेलं आहे. तसं जे काही इतर कॅटेगरी असेल त्या कॅटेगरींचं देखील 109, 110, 108पर्यंत अशा पद्धतीने महत्त्वाच्या ज्या काही कॅटेगरी आहे त्यांच्या सध्या कट ऑफ इथपर्यंत आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जर ही पदं जर वाढली तर आशा करूया की ज्यांचं 1 किंवा 2 मार्कांनी सध्या सिलेक्शन राहून गेलं आहे तर निश्चित ह्या कन्व्हर्टेड राऊंड जर झाला तर ह्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन हे होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये बघा अजूनही ज्यांचं सिलेक्शन नाही झालं तर ते तुम्ही भरतीमधून ह्या ठिकाणी बाद न होता तुमच्या या ठिकाणी बघा एक होप्स तुम्ही ठेवू शकतात, जेणेकरून तुमचं या ठिकाणी बघा पुढे सिलेक्शन होऊ शकतं. तसंच तुमच्याकडे पुन्हा ह्या ठिकाणी एक चान्स पुन्हा आहेच अजून, त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूचं आहे. तर विथ इंटरव्ह्यूमध्ये जर तुमचं या ठिकाणी बघा रिकमेंडेशन जर झालं तर त्या ठिकाणी देखील तुमचं जे कौशल्य आहे ते त्या ठिकाणी बघा तुम्ही प्रेझेंट करू शकतात आणि त्या ठिकाणी देखील तुमची निवड ही होऊ शकते. तर असे तुमच्याकडे या ठिकाणी बरेच अजून या ठिकाणी 2 चान्स आहेत. तर ज्यांचं सिलेक्शन नाही झालं तर त्यांनी हार न मानता जोमाने परत सुरुवात करा, जेणेकरून ह्या ठिकाणी बघा हे जर कन्व्हर्टेड राऊंड जर ह्या ठिकाणी हा निश्चित केव्हा ना केव्हा तरी होईलच. तर ह्याच्यामध्ये बघा कारण जी महत्त्वाची एवढी मोठी वेकन्सी सध्या राहून गेलेली आहे 5,714, जर एवढ्या पदांची जर कन्व्हर्टेड जो राऊंड असेल तर तो जर झाला तर ह्याच्यामध्ये एवढे 5,700 प्लस उमेदवारांचं सध्या सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं, ते पण विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे जे काही जिल्हा परिषदच्या असेल, त्यानंतर नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तसंच ह्याच्याचबरोबर ज्या काही 10% ज्या रिक्त जागा होत्या एकूण ज्या काही मंजूर जागेच्या ह्या ठिकाणी बघा रिक्त जागा 10% ज्या जागा सध्या कपात केल्या होत्या तर त्या देखील ह्या ठिकाणी जर आल्या तर ह्याच्यामध्ये देखील महत्त्वाचे जे काही कमी मार्क्सचे उमेदवार असेल किंवा मग कट ऑफपर्यंत जे सध्या आलेले जे उमेदवार आहे तर त्याच्यामध्ये देखील कमी मार्कवाल्यांना देखील या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी बघा ज्यांचं सध्या सिलेक्शन नाही झालं तर त्यांनी या ठिकाणी नाराज व्हायचं कारण नाही, कारण तुमचं देखील या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं. तर या ठिकाणी एक महत्त्वाची एक प्रे करूया की हा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे तर हा लवकरात लवकर या ठिकाणी व्हावा. तर ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बघा जी काही प्रोसेस आहे तर ती एकदम चोख पद्धतीने सध्या झालेली आहे आणि जे उमेदवार सध्या या ठिकाणी 11,000 जे 85 उमेदवार सध्या सिलेक्ट झाले आहे तर त्या उमेदवारांनी सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर सध्या लक्ष असू द्या, कारण तुमची जी प्रोसेस आहे जी काही आहे पुढची ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. तर ज्यांचं ज्या झेडपीसाठी सिलेक्शनचं तुमचं रिकमेंडेशन झालं असेल तर त्या झेडपीचं या ठिकाणी बघा तुम्ही माहिती घ्यायची प्रयत्न करा, कारण संबंधित झेडपीला या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. तर तुम्हाला आपल्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज येऊ शकतो, फोन येऊ शकतो किंवा मेलसुद्धा येऊ शकतो तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, तर तो देखील तुम्ही चेक करत राहा. तर आशा करूया अशा पद्धतीने एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.